अरे दाल मैं अशीच बनवली बड़ा, परस लो हम दोनों के लिए। और चाहिए कुछ? आज बहुत ज्यादा खाना बनाए। मनाच्या हिश्श्याला फक्त हॉल पुसायचा आहे। 100 रुपये रखियो आपके पास। दान दान दे दिए दादू को मैंने। दादूला पण मिळतील माझ्या खायला म्हण दादू। अरे अरे तूप तर सगळंच टाकलं। चलो रख देती हूँ इसको साइड में, अभी खाना बनाने की तयारी करती हूँ। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आज सकाळी मी टेरेसवरती आलेली आहे व्यायाम करण्यासाठी। बाकी मी फक्त तुळशी पूजन करून आलेली आहे। स्वयंपाक करायला काहीच सुरुवात नाही केली, पण अगोदर व्यायाम करावा आणि नंतर स्वयंपाक करावा घरी जाऊन। अगोदर आता सूर्यनारायणाचं दर्शन घेऊयात। आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्करा दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते। हे बघा शहरावरती धुके पसरलेले आहेत। 8च्या नंतर जसं सूर्यनारायण वरती येतील ना तसे धुके कमी होतात शहरावरचे, पण आता सध्या तरी धुक्याने वेढलेलं आहे शहर। चला आता व्यायाम करते। सूर्यनारायणच्या कोवळ्या प्रकाशात व्यायाम करण्याचा आनंदच वेगळा आहे। ऊन पण मिळतं आणि व्यायाम पण होतो। करून घेते आता व्यायाम। चला व्यायाम झालेला आहे आणि आता 8:30 वाजलेले आहेत। चलते हे घर में कोई उठा की नहीं? फोंडजी आवरत आहेत। चला मी इथं टेरेसवरती जाते वेळेस भाजी धुवून ठेवून गेलेली, घेते आता स्वयंपाक करून। देवाचा नैवेद्य तयार झालेला आहे। फोंडजी लीजिए, रख दो यहाँ पर। गोविंदा हरि गोविंदा वेंकटरमणा गोविंदा। ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा। ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो नन्दी प्रचोदयात्। तत्पुरुषं ललाटवदने वक्षस्थले कौस्तुभम्। आत्ता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि माझ्यासाठी मी एक भाकरी पण केलेली आहे। दाजूवर बसलेला आहे जेवायला। फोंडजी टिफिन लीजिए आपका, आओ जाओ। काय म्हणालात फोंडजी? डब्याला का? चवळ्याची भाजी, भेंडीची भाजी आणि चपाती। और चाहिए कुछ? आज बहुत ज़्यादा खाना बनाए, दाल भी बनाई है, दही भी है। आओ जाओ फोंडजी। अरे दाल मी अशीच बनवली बड़ा, परस लो हम दोनों के लिए। आत्ता दुपारचे 11:15 वाजलेले आहेत आणि मी जेवण करायला बसायच्या अगोदर कालचं दूध गरम करायला ठेवलेलं 1 लिटर दूध देशी गायचं। तर त्या दुधाची अवस्था मी दाखवते काय झालेली आहे तुम्हाला। हे बघा देशी गायचं दूध, गीर गायचं दूध, बासुंदी बनलेली आहे। माझ्या लक्षातच नाही आलं की मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे, तर याची बासुंदी बनलेली आहे। दूध आटून गेलं सगळं। दादू टाळ्या वाजत आहे तिकडून। क्या ही करू मैं ऐसी भूल ही जाती हूँ बीच बीच में, पता नहीं। आणि चिरंजीवांच्या पण लक्षात नाही आलं की दूध ठेवलेलं आहे गॅसवरती। काय करणार, आईच एवढी निष्काळजी तर मुलं कशी असणार आहेत। मी असं चेष्टाने बोलले बरं का, पण अशा चुका कधी कधी होतात माझ्याकडून। जाऊन देता बासुंदी तर तयार झालेली आहे, त्याच्यात आता साखर घालते आणि बासुंदी दुपारी किंवा संध्याकाळी खातो। काय करणार मग। बाकी माझा म्हणा आता फरशी पुसत आहे। धन्यवाद आपका पोछा लगाने के लिए। 1 हफ्ते बाद पोछा लगा रहे ना। पोच ले अच्छे से, प्यार से पोच ले बेटा। दादूने सगळ्या रूम झाडू मारलेले आहेत आणि मना आता हॉल पुसत आहे। मनाच्या हिश्श्याला फक्त हॉल पुसायचा आहे आणि बेडरूम दादू पुसत असतो आणि किचन मी पुसत असते। अशा रूमच्या वाटण्या झालेल्या आहेत आमच्यात। चलो पोच ले बेटा। और कॉलेज कब निकलना है आपको? 1:50 आणि आत्ता वाजलेले आहेत 12:30। ठीक आहे, 15-20 मिनिट में हो जाएगा काम। बळा जरा स्वच्छ पूस बळा, चांगली पूस। एकच हात मारला तिथून तिथं गेला आणि इकडे आला डायरेक्ट। जरा पिळून घे, स्वच्छ पूस। कधी तर पुसतोय। हां अधून मधून मीच हात मारत असते फरशीवरती। ठीक आहे, प्यार से पोचले। बाकी मला पण आज घरामध्ये भरपूर कामं आहेत, ती करायची आहेत, पण मी आता कालचा व्हिडिओ एडिट करते अगोदर आणि एक काम मोठं आहे ते दुपारून करते निवांत। तोपर्यंत माझा म्हणा फरशी पुसून घेईल। सायंकाळचे 4 वाजले आहेत आत्ता। बाकी व्हिडिओ तर दुपारीच अपलोड झालेला आहे, फक्त आता पब्लिक करायचा आहे। व्हिडिओ अपलोडला लावून मी थोडा वेळ नॅप घेतलेली, दुपारची वामकुशी घेतलेली। बाकी इथे दादूने दुपारी एवढा किराणा आणून ठेवलेला आहे।
या बॅगमध्ये डाळी आहेत, शेंगदाणे, त्याच्यानंतर याच्यामध्ये गूळ, मॅगी पण घेऊन आलेला आहे दादू, बिस्कुट आणि दिव्याचं तेल, तिळतेल घेऊन आलेलं आहे. चला आता हे सामान भरून ठेवते डब्यामध्ये अगोदर. आणि दादू इकडे लगा आहे पढ़ाई करने पे. मीरा दादू धन्यवाद सामान लाने के लिए, धन्यवाद. बरं किती रुपये खर्च झाले? 900. है बरोबर, मैंने 1000 रुपये दिए थे आपको. 100 रुपये रखियो आपके पास. दान दे दिए दादू को मैंने. आता मी इकडचं सगळं साहित्य भरून ठेवलेलं आहे. आणि या इथं आता मी बेसनचे लाडू करत आहे. ह्या डब्यामध्ये मी ताजं बेसन दळलेलं आहे. आणि गॅसवरती कढईसुद्धा ठेवलेली आहे, कारण उद्या सकाळी मी फोंड्याची कदाचित म्हणा आमच्या कुलदेवीच्या दर्शनाला जाणार आहोत. आम्ही अगोदर उद्या गावी जाणार आहोत, तिथून पुढे आम्ही कुलदेवीच्या दर्शनाला जाणार आहोत. आणि आमची कुलदेवी आहे कर्नाटकात, तर एवढ्या लांब पुरणपोळीचा वगैरे नैवेद्य घेऊन जाऊ शकत नाही, म्हणून म्हणलं बेसनचे लाडू बनवावेत नैवेद्यासाठी कुलदेवीच्या. दुपारी माझ्या दादूने तूप सुद्धा आणलेलं आहे, मस्त तुपातले बेसनचे लाडू करत आहे मी कुलदेवीसाठी. जादूला पण मिळतील माझ्या खायला. म्हणतात अरे अरे तूप तर सगळंच टाकलं, कदाचित जास्त होईल असं वाटतंय मला. ध्यान मी नाही आजकाल, पता नाही क्या हो रहा है मेरे साथ. सकाळी तर एवढं मोठं दूध आटलं, बासुंदी झाली त्याची. आता ना इलाज असतो, सगळ्यांना बासुंदी खावी लागेल सरप्राईजली. चला आता याच्यामध्ये बेसन अर्धा किलो आहे, जे अर्धा किलो डाळ होती. आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं रवा पण घालणार आहे. आता बेसन शेकायचंच टेन्शन आहे. खूप मंद गॅसवरती आरामात पेशन्सली बेसन भाजावं लागतं तुपात. आता मी सगळं बेसन तुपामध्ये मिक्स केलेलं आहे. तूप थोडंसं जास्त झालेलं आहे, एकदम चिखलासारखं बेसन पीठ दिसत आहे. असं वाटतं की पाणी टाकलेलं आहे मी याच्यामध्ये. आता माझी कसर लागणार आहे बेसन भाजल्यात. आणि माझा उजवा हात पण खूप दुखतो. थंडीमध्ये सांधेदुखी थोडीशी वाढते माझी. उन्हाळ्यात तर काय त्रास होत नाही सांधेदुखीचा, पण थंडीमध्ये होतो, म्हणून मी व्यायाम करत असते रेग्युलर. इथं माझं अर्ध बेसन भाजून झालेलं आहे. या कढईमध्ये ना खूप बेसन झालेलं, भाजताच येत नव्हतं मला, परतता येत नव्हतं, म्हणून मी बेसनाचे 2 भाग केले. आणि हे बेसन भाजून झालेलं आहे, छान खरपूस भाजलेलं आहे. आणि हे पण आता चांगलं खरपूस भाजलं गेलेलं आहे. बेसन व्यवस्थित खरपूस भाजलं तरच बेसनचे लाडू चव देतात, नाही तर असे डाळीसारखे लागतात, डाळ खाल्ल्यासारखंच, बाकी काही नाही. वास खूप खमंग येत आहे. आता गॅस बंद करते. खूप भाजलं बेसन. आता मी रवा सुद्धा भाजत आहे. रवा छान हलका लालसर भाजला गेलेला आहे. मी रवा भाजायचं विसरलेलेच, ताटामध्ये काढून तर ठेवला, पण भाजायचं विसरलेले. चला, आणि एवढ्या बेसन पिठाला रव्याला ना अर्धा किलो तूप बरोबर झालं. सगळं संपलं तूप, म्हणजे मेजरमेंट बरोबर आहे. अर्धा किलो डाळ असेल चणा डाळ तर अर्धा किलो तूप लागतं बरोबर. चलो आता हा रवा, अरे जरा नाही 1-2 क्षणसुद्धा इकडं तिकडं होऊ शकत नाही आपण, लगेचच रवा बेसन करपतं. गॅस बंद करते अगोदर. चलो निकाल देती हूँ बेसन के ऊपर. बेसनामध्ये साखर पण घातलेली आहे. आता मिक्स करते आणि लाडू बांधते. 10 दिवसापूर्वी मी याच ठिकाणी बसून ड्रायफ्रूटचे आणि डिंकाचे लाडू बनवलेले, आणि आज बेसनचे लाडू बनवत आहे. लड्डू ही लड्डू खाओ थंड में. थंडीमुळे शरीर कसं वृक्ष झालेलं असतं, ड्राय झालेलं असतं, हाडं पण ड्राय झालेले असतात. पण तेलकट तुपकट खाल्ल्यामुळे ना जरा हाडांना पण वंगण मिळाल्यासारखं होतं. चला या निमित्ताने बेसनचे लाडू तर खाणं झालं. सायंकाळचे 6:30 वाजले आहेत आणि आत्ता जो माझे सगळे लाडू बांधून झालेले आहेत. तर एवढे लाडू झालेले आहेत अर्धा किलो बेसनचे आणि पावशे रव्याचे. बाकी गरम गरम बांधल्यामुळे ना थोडेसे पसरत आहेत लाडू. एक 5 ते 10 मिनिटात थंड होतील आणि व्यवस्थित चांगले सेट होतील. चलो रख देती हूँ इसको साइड में. अभी खाना बनाने की तयारी करती हूँ. आता मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत आहे. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी करणार आहे दुधी भोपळा, आणि या इथं भेंडी पण स्वच्छ धुवून ठेवलेली आहे. भेंडी पण करणार आहे. सकाळी पण केलेली अर्धी म्हटलं तर शिल्लक नको ठेवायला, खराब होऊन जाईल, म्हणून भेंडी पण करणार आहे. बाकी आता माझा दादू देवपूजा करत आहे, तर देवांना लाडूचं नैवेद्य रखियो. प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा ज्ञानाय स्वाहा. तिलकं ललाटपटले
सायंकाळची पूजा झालेली आहे आणि आता मी संध्याकाळचा स्वयंपाक करत आहे. आणि आता मी विचार बदललेला आहे, कारण मनाचा आत्ता जस्ट फोन आलेला. मना बोलला की आई माझ्या नावचा स्वयंपाक करू नकोस, त्यांना काहीतरी बाहेर खाल्ले असेल, त्याच्यामुळे तो म्हणतोय की स्वयंपाक नको करू. आणि दादू पण नाही जाणार, दादूने 5 वाजता जेवण केलेलं आहे. त्याच्यामुळे आता राहिलो मी आणि फुंडीची. तर आता मी फक्त दुधी भोपळ्याची भाजी, भेंडीची सुकी भाजी आणि थोडासा भात करणार आहे, कारण सकाळच्या 2 चपात्या पण शिल्लक आहेत. आता दोघंजण किती खाणार आहे, म्हणून मी आता थोडासा स्वयंपाक करते. आणि आज व्हिडिओमध्ये सुद्धा आता इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.